तर ऐका गडे ऐका, त्या देवाजवळ गेल्यानंतर, त्या देवाला आपलंसं केल्यानंतर तो देव तुम्हा आम्हाला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. त्या देवाचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, तो प्रत्येकाला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवतो. तो जगाचा बाप आहे गड्या. त्याच्या मनात आलं ना गड्या, इथं कोणाचं काही सुद्धा चालू शकत नाही. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे. आता विचार करा गड्या, मेघराजानं वरून वर्षाव केला, जर पाऊस यायला लागला आणि त्या देवाच्या मनात आलं आज या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तिथं पाऊस पडला पाहिजे, असं जर त्या देवाच्या मनात आलं ना गड्या, त्या निसर्गाच्या पुढं, त्या देवाच्या पुढं आपलं काही चालू शकत? त्या देवाच्या मनात आल्यानंतर कुणाचं काही चालू शकत नाही. असा तो देव आहे गड्या. त्या देवाजवळ गेल्यानंतर तो देव नेमका काय करतो तर ऐका गड्या ऐका, देव भक्तासाठी काही करायला तयार असतो गड्या. अरे देव काय करतो? अरे देव कधी एकेकाळी त्या सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जाऊन सावता महाराजांना खुरपू लागतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय तर तो जगाचा बाप लाठ्या कोलाठ्या संग ढोल वाजवतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय तर तो जगाचा बाप, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा भक्तासाठी स्वतःचं पंढरपूर सोडून देहू गावामध्ये आपल्या भक्ताला भेटायला येतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय